गेल्या 40 वर्षापेक्षा जास्त काळापासून प्रलंबित असणारा व राहुरी तालुक्यातील विशेषतः पश्चिम भागातील शेतकरी व सर्वसामान्य जनतेसाठी संजीवनी ठरणारा निळवंडे धरण उजव्या कालव्याच्या कामाचा प्रत्यक्ष शुभारंभ राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या शुभ हस्ते व जिल्ह्याचे पालकमंत्री प्राध्यापक रामजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व राहुरी मतदारसंघाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडलाय। परंतु निळवंडे धरणाचा प्रश्न समूळ आपण हा संपुष्टात आणण्याच्या दृष्टिकोनातून ठोस पावलं उचलण्याच्या संदर्भाने आपण थेट गिरीश महाजन साहेबांना इथं बोलवलेलं आहे आणि म्हणून मी महाजन साहेब कर्डिले साहेबांच्या वतीनं, खासदारांच्या वतीनं आणि आमच्या ह्या तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं आपल्याला एकच विनंती करतोय, आता आम्ही काम एवढं जोरात करू, आम्हाला निधी कमी पडू देऊ नका आणि कुठली अडचण आली तर लॉ अँड ऑर्डर कमी बघून येतो। ज्यांनी कार्यक्रम केला त्यांचा आता येणाऱ्या कालखंडात कार्यक्रम करा। आता हे धरण होऊन जवळजवळ 44 वर्ष झाले आणि 44 वर्ष झाल्यामुळे आज आपण पाहतो का निळवंडे धरणाचे जेवढे शेतकरी असतील, लाभधारक असतील, ज्यांचा मात्र कुठल्याच प्रकारचा विश्वास मात्र अजिबात राहिलेला नाही। परंतु आज महाजन साहेब तुमच्या हस्ते ह्या कालव्याचा शुभारंभ होतोय, त्यावेळेला लोकांनी सांगितलं का महाजन साहेबांनी एखाद्या गोष्टीचा जर शब्द दिला तर आतापर्यंत ह्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये पूर्ण करण्याचं काम 100% आपण करण्याचं काम केलंय। म्हणून मी आपल्याला सांगतो का आता महाजन साहेब आपल्या हस्ते आपल्या भूमिपूजन झालंय, कामाला आजपासून आपली सुरुवात झाली। आता राज्यामध्ये विशेष करून तुमच्या कामाच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे का मोठी ख्याती आहे, कारण 40-44 वर्ष आपण पाहतो का आघाडीच्या सरकारने गाजर दाखवण्याचं काम केलं आणि ज्या वेळेला तुम्हाला सांगतो का लोकसभा असू द्या, विधानसभेच्या निवडणुका येतील, त्याच्या वेळेला जसं आता अमोल भनगडीने सांगितलं का कुठंतरी भूमिपूजन करायचं, झेंडे लावायचा, मोठा कार्यक्रम घ्यायचा आणि 40-44 वर्ष लोकांची खऱ्या अर्थाने दिशाभूल करण्याचं काम केलं। नाही, कोणी हातामध्ये कमळ घ्यावं, कोणी घेऊ नये हा ज्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु या ठिकाणी तिकिटाच्या बाबतीत आपण विचारता आहात हा सर्वस्व प्रश्न हा आमच्या पार्लमेंटरी बोर्डाचा आहे। त्यामध्ये राज्यावरून शिफारस ते निर्णय मान्य मुख्यमंत्री आहेत, आमच्या रावसाहेब दानवे ते या ठिकाणी घेतील आणि त्यानंतर पार्लमेंटरी बोर्ड आहे ते दिल्लीमध्ये जाऊन अंतिम निर्णय देतात। आमच्याकडे प्रक्रिया आहे, इथे तिकीट वाटप कधीही होत नाही, स्थानिक पातळीवर होत नाही, राज्यावरही होत नाही। तर मला वाटतं त्यांची त्यांनी मागणी करावी, पार्लमेंटरी बोर्ड त्या संदर्भामध्ये निर्णय घेईल। असे अनेक लोक आपण आता आमच्याकडे जर बघितले गेल्या 5 वर्षापूर्वी तर किती मंत्रिमंडळातले लोक आमच्याकडे आलेले आहेत, अनेक जे मंत्री होते मागच्या काळामध्ये अनेक लोकांनी आमच्याकडे अनेक नेत्यांनी प्रवेश केलेला आहे, त्यात यावेळेला काही मंत्रीसुद्धा आहेत। असं नाही, आम्हाला कुणाची अलर्जी नाही, पक्षामध्ये जर कोणी येत असेल तर सर्वांचं स्वागत आहे। 24 फेब्रुवारी 2019 रोजी सकाळी 10:30 वाजता कणगर येथे नामदार गिरीश महाजन यांचे आगमन झाले। त्यांनी तेथे निळवंडे धरण उजव्या कालव्याचे भूमिपूजन केले। त्यावेळी पालकमंत्री प्राध्यापक रामजी शिंदे, खासदार दिलीप गांधी, शिर्डी संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, भाजपाचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, गणेगावचे सरपंच अमोल भानगडे आदींसह मान्यवर उपस्थित होते। यावेळी पुलवामा शहीद हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। राहुरी मतदारसंघाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या अथक प्रयत्न व पाठपुराव्याला यश येऊन शासनाने भूसंपादन, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, सर्व तांत्रिक मान्यता, आर्थिक तरतूद व कामाचे प्रत्यक्ष आदेश होऊन कामाची सुरुवात झाल्याने व हे पूर्णत्वास नेण्याचा शब्द नामदार साहेबांनी दिला। तसेच या कालव्याला निधी कमी पडू देणार नाही असेही त्यांनी सांगितल्याने पंचक्रोशीतलं व निळवंडे कालवा लाभक्षेत्रातील लोकांमध्ये आनंदाचे वातावरण होते। हे काम मी पूर्ण करणारच असा विश्वास यावेळी आमदार शिवाजी कर्डिले यांनी व्यक्त केला। यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व परिसरातील सर्व ग्रामस्थ या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले। ब्युरो रिपोर्ट SP 24 तास राहुरी।